कोणी दुधी भोपळा म्हणतो, कोणी लौकी म्हणतात, पण आमच्याकडे दुधई म्हणतात खानदेशामध्ये, म्हणून मी दुधईचा या शब्दाचा वापर करते. दुधई आणल्या होत्या परवाच्या, त्याच आज बनवून घेते. भाजीचा दुसरा काही बेत नाही आहे. कढई ठेवली गॅसवर, त्याच्यात जिरं मोहरी टाकली आणि चिरलेली दुधई ती परतून घेतली. म्हणजे आमच्या खानदेशात या पद्धतीने भाजी बनवतात बुवा, रस्सा भाजी शेंगदाणे टाकून, शेंगदाण्याचा कूट टाकून बनवतात. ती माझ्या मुलांना पण आवडते. दुधईची भाजी आवडते, दशमी आवडते, भरपूर असे दुधईचे प्रकार आहेत. तर मग कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी, त्याच्यात दुधई टाकली आणि थोडीशी हळद टाकून चांगली परतून घेतली दुधई. चांगले परतल्यानंतर मला लागेल तेवढं पाणी मी भाजीत घातलं आहे. तेल, जिरं, मोहरी, हळदीमध्ये परतून घेतल्यानंतर मीठ घालायचं आणि परत मिक्स करून ताट झाकून द्यायचं. त्याच्यावर जेवढी भाजी पाहिजे त्या अंदाजाने मी पाणी भाजीमध्ये टाकलेलं आहे. आणि आता शेंगदाणे भाजून घेतले, त्याचं लसूण आणि चटणी टाकून, लाल चटणी जास्त टाकायची, थोडी तिखटच भाजी चव देते शेंगदाण्याची. लाल चटणी आणि लसूण टाकून शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतले. आणि आता ते पाणी परतून पाणी टाकून ते झाकून दिलं होतं, तर ते झाकण काढलं आणि पाणी उकळायला लागलं होतं चांगलं. आणि त्याच्यात आता परत दाण्याचा कूट घातला. छान तरी येते भाजीला. अशा सोप्या पद्धतीनेच भाज्या करतात आमच्याकडे. वेळ कमी राहिला तर चांगलं दाण्याचा कूट एक जीव झाल्यानंतर परत ताट झाकलं, कारण त्याला तरी येण्यासाठी. छान तरी आलेली आहे भाजीला. पण आज दुधई अजून थोडी कच्चीच आहे. परत झाकून देते, थोड्या वेळाने परत काढते. दुधई पण आपली शिजलेलीच आहे चांगली आणि भाजी पण झालेलीच आहे, होण्यात आली म्हणजे आता भाजी. दशम्या पण करतात, पण रसा भाजी पोरांना आवडते म्हणून दुधईची भाजी छान लागते, त्याच्यामुळे भाजीच बनवली. मी आता चेक करून घेते, शिजलेली आहे तरी पण चेक करून घेते बुवा की कच्ची वगैरे तर नाही ना, असं म्हणून. शिजली चांगली. झाली आपली गरमागरम दुधईची रस्सा भाजी तयार, शेंगदाण्याचं कूट घालून.